हॅलो फ्रेंड्स, आज आपण गणित विषयातील तिसरे प्रकरण घातांक व घनमूळ बघणार आहोत, जे दरवर्षी 2 किंवा 1 गुणांसाठी विचारले जातात. इथे आपण ॲव्हरेजली 1 किंवा 2 गृहीत धरूयात. मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण घनमुळाच्या काही ट्रिक बघणार आहोत. चला आपण सुरुवात करूयात. पुन्हा एकदा बेसिक, त्यानंतर ॲडव्हान्स आणि मास्टर या प्रकारे आपण काही उदाहरणांचा इथे समावेश केलेला आहे. तुम्हाला नक्कीच NIMS परीक्षेमध्ये 1 किंवा 2 किती गुणांसाठी प्रश्न विचारला तरी ते 100% मिळतील अशी आपण इथे तजवीज केलेली आहे. बघा आता मित्रांनो, घातांक व घनमूळ हे येण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा घातांकाचे नियम बघावे लागतील. मग आता नेमकं घातांक म्हणजेच काय, तर बघा 2, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 2 ही संख्या 5 वेळा गुणाकारामध्ये आलेली आहे आणि मग ती 2चा 5वा घात अशी लिहिलेली आहे. ओके, त्यालाच काय म्हणणार, 2 हा पाया आहे आणि 5 हा घातांक आहे. 2 पाया आणि 5 घातांक. आता तुम्हाला घातांक कळलेला आहे आणि ऑलरेडी तुम्ही 7वी मध्ये देखील बघितलं आहे, तरीसुद्धा आपण काही घातांकाचे नियम बघूया तिथे. आणि m व n या पूर्णांक संख्या असतील तर आपल्याला घातांकाचे नियम इथे बघायला मिळतात. आता बघा, m आणि n हे इथे घातांक आहेत आणि त्या काय आहेत, पूर्णांक संख्या आहेत. आणि a हा पाया आहे हे आपण असं गृहीत धरूयात. तर a चा mवा घात गुणिले a चा nवा घात, मग इथे काय तयार होणार, जेव्हा यांचं गुणाकार असेल तेव्हा घातांकाची बेरीज होणार. सेम तसंच गुणाकाराच्या व्यस्त भागाकार असतं. तर इथे a पाया आहे, m आणि n घातांक आहे, मध्ये चिन्ह भागिले आहे. मग यांच्यामध्ये जर भागिले चिन्ह असेल तर घातांक वजा होतील, m वजा n. a गुणिले b कंसाचा mवा घात, मग इथे a चा mवा घात आणि गुणिले b चा mवा घात. ओके, पण a आणि b या ज्या 2 संख्या आहेत या वेगळ्या आहेत. आधी काय होतं की a पाया एकच होता. कुठल्याही संख्येचा 0वा घात त्याचं उत्तर 1 येणार. म्हणजेच बघा इथे 5चा 0वा घात 1 येणार, 6 असेल 6चा 0वा घात देखील 1 येणार. तर कुठल्याही संख्येचा 0वा घात 1 येतोय. हे बघा, हे आपल्याला इथे बऱ्याच वेळा उपयोगी पडणार आहे. a चा ऋण mवा घात, तेच लिहिताना कसं लिहिणार, बरोबर 1/a चा mवा घात. ओके, ऋण mवा घात. आता याचं आपण अजून एक बेसिक इथे बघूयात. समजा 3चा वजा 2रा घात, हे आपण कसं लिहिणार, तर 1/3चा 2रा घात म्हणजे वर्ग आला. ओके, हे जरा वारंवार अजून 2-3 उदाहरणं घेऊन तुम्ही लगेच वही पेनच्या साहाय्याने प्रॅक्टिस करा. पुढे आपण बघतोय a चा mवा घात त्याचा nवा घात, म्हणजेच a चा m गुणिले nवा घात. इथे काय करायचं, गुणाकार करायचं. पुन्हा याच्यासाठीचं आपण एक बेसिक पुन्हा बघूयात उदाहरण. 3चा 4था घात आणि त्याचा वर्ग, मग काय होणार, 3चा 4 दुने 8वा घात. 3 4 गुणिले 2 किती, 8, तर 3चा 8वा घात असेल. a/b त्याचा mवा घात, इथे फक्त काय केले, घातांक वेगळे केलेले आहेत. आणि इथे एक बघा, आता a/b चा ऋण mवा घात बरोबर याची व्यस्त केल्यानंतर b/a चा mवा घात, तो झाला ऋणाचा अधिक झाला. इथे आपण एक बेसिक उदाहरण सोडून बघूयात की समजा 3/4चा वजा 2रा घात, छोटाच घात घेऊयात. तर आपण काय करणार, याची व्यस्त करणार, 4/3 आणि ऋणाचं काय होणार, मग त्यावेळेस वर्ग होणार. मांडताना हे याच पद्धतीने मांडलं जाईल, पण मग मांडल्यानंतर आपल्याला उत्तर हे मिळणार. त्याच्यापेक्षा अधिक गुंतागुंतीमध्ये न जाता त्याची व्यस्त करून घ्या. आता बघा, हे सगळे जे आपण 8 नियम या ठिकाणी बघितलेले आहेत, हेच आपल्याला पुढे घातांकासाठी कामा येणार आहेत. पुन्हा याचे सराव आपण करूयात. घातांकाचे नियम वापरून खालील उदाहरणातील चौकटीत योग्य संख्या लिहा. 3चा 5वा घात गुणिले 3चा वर्ग म्हणजे किती येणार रे चौकटीमध्ये, तर
5 आणि 2 यांची काय होणार, बेरीज होणार. म्हणजे आपण इथे घातांकाचा पहिला नियम बघतोय. तर 5 अधिक 2 किती, तर इथे चौकटीमध्ये 7. आता चौकटीत जागा कमी पडते, आपण बाहेर लिहूयात. दुसरं 3चा 7वा घात भागिले 3चा 9वा घात. मग इथे काय होणार, वजाबाकी होणार. आणि 7 वजा 9 म्हणजेच काय होईल, तर 3चा 7तून 9 गेले तर ऋण दुसरा घात येईल. इथे बघा 3चा 4था घात त्याचा 5वा घात. मग 4 आणि 5 यांचं काय होईल, गुणाकार होईल. तर 3चा 4 पंचे कितवा घात असेल, तर 20वा घात असेल. इथे 5चा ऋण तिसरा घात बरोबर 1/5चा कितवा घात असेल, तिसरा घात असेल. 5चा 0वा घात आपण इथे बेसिकमध्येच ते घेतलं तर तो 1 असेल. 5चा पहिला घात, तर पहिला घात हा 5च राहणार आहे. पुढे अजून 5 गुणिले 7 कंसाचा वर्ग म्हणजे दुसरा घात. मग 5चा इथे दुसरा घात गुणिले 7चा देखील दुसरा घात. 5/7 कंसाचा तिसरा घात. मग 5चा तिसरा घात आणि 7चा तिसरा घात. आता बघा इथे मगाच 8व्या नंबरचा नियम येतोय, गुणाकार याचं व्यस्त. 5चा 7वा घात कंसाचा वजा तिसरा घात. मग इथे अधिक तिसरा घात घेतलाय म्हणून 5/7चं काय होणार, व्यस्त होणार, 7/5 होणार. हे सगळे घातांकाचे नियम आणि त्याचे बेसिक आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. मित्रांनो, आपण अजून काय करूयात की याच्याशी संबंधित जी काही उदाहरणं आहेत, तुम्ही अशी मनाशीच काही उदाहरणं घ्या आणि प्रत्येकाची 3-3 उदाहरणं लगेचच सोडून मगच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. तुम्हाला हे जे प्रकरण आहे हे शाळेसाठी देखील आणि आपल्या NIMS परीक्षेला त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षेला देखील अगदी उपयोगी पडणार आहे. चला पुढे आता. तोपर्यंत तुम्ही मागील पाठ पूर्ण करून 3-3 उदाहरणं सोडून मगच या लेक्चरच्या पुढे या. आता बघा, संख्येचा घातांक 1/3 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्यांचा अर्थ. आता 1/2 1/3 1/5 1/9 या रूपातील परिमेय संख्या त्याचा अर्थ आपण बघूयात. तर 25चे वर्गमूळ लिहिताना हे करणीचं चिन्ह वापरलं जातं. आता जर वर्गमूळ असेल म्हणजे दुसरे मूळ असेल तर आपण हे चिन्ह वापरणार आणि याला करणीचं चिन्ह म्हणतात. आणि तेच आपण वर्गमुळात 25 असंही लिहितो, म्हणजे करणीमध्ये 25 या चिन्हाला काय म्हणायचं, करणीचं चिन्ह. करणीत 25 किंवा वर्गमुळात 25. आता हेच वर्गमुळात 25 कसं लिहिलं जातं, तर 25 1/2 घात म्हणजे याप्रमाणे. ओके. आता मी जर असं लिहिलं 25 1/3 घात, तर हे काय आलं, त्याचं तिसरे मूळ आलं. ते आपल्याला आता पुढे बघायला मिळेल. ओके. आता ए या संख्येचा वर्ग ए वर्ग असं लिहितात. तर एचे वर्गमूळ जसं मगाशी आपण म्हटलं, एचे वर्गमूळ तर दुसरे मूळ करणीत ए असे, किंवा वर्गमुळात ए किंवा एचा 1/2 घात. ओके. आता हेच घन ए घन, एचे घनमूळ तिसरे मूळ करणीत ए किंवा एचा 1/3 घात. म्हणजे जसं मी म्हटलं 25चा 1/3 घात. आणि यालाच आता कसं मूळ वगैरे म्हणतात ते आपण बघूयात. इथे 8चा वर्ग 64. 64चे घनमूळ काय असेल, तर ते लिहिताना 64 1/3. 64चे घनमूळ 4 एवढं सध्या आपण बघा. आता 64 म्हटलं तर काय आहे, तो 8चा वर्ग. 64 म्हटलं तर 8चा वर्ग आणि त्याचं 1/3 घात. 8चा वर्ग त्याचं 1/3 घात. आता पुढे हेच कसं येणार आहे, तर आपण बघा हा घातांक आणि 1/3 घातांक यांचं काय होणार आहे, म्हणजे 8चा वर्ग त्याचा 1/3 घात. इथे काय होणार आहे, 2 आणि 1 यांचा गुणाकार होणार. मग पुढे 8 8चा 2/3 घात असं येणार आहे ते. ओके. 8चा 2/3 घात. पण मग आता हे बोलायचं कसं, तर 8च्या वर्गाचं घनमूळ असं एकदा म्हणता येईल आणि दुसऱ्यांदा 8च्या
घनमुळाचं वर्ग, असं 2 प्रकारे आपल्याला हे म्हणता येईल. ओके, तर बघा, एक झालं 8च्या वर्गाचं घनमूळ आणि दुसरं झालं 8च्या घनमुळाचं वर्ग. असं हे 2 प्रकारे लिहिता देखील येईल आणि 2 प्रकारे म्हणता येईल. 8च्या वर्गाचं घनमूळ हा वर्ग आहे, त्याचं घनमूळ, आणि 8च्या घनमुळाचं वर्ग तर 8च्या घनमुळाचं वर्ग, याप्रमाणे हे आपल्याला लिहिता व बोलता येईल. ओके, तुम्हाला हे सगळं समजलं असेल आणि आपण आता मेनली उदाहरणांकडे जातोय. तत्पूर्वी अजून एक आपण उदाहरण बघूयात. सिंपलच उदाहरण घेऊयात. 5/4 काय म्हणाल इथे आपण? 5चा चौथा घात आहे आणि 5चे 5वे मूळ आहे. तर आपण इथे काय म्हणणार? 5च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ. एक झालं, म्हणजे ते कसं लिहिलं आपण? 5च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ. आता दुसरं काय लिहिणार आपण? 5च्या 5व्या मुळाचे चौथे घात. 5च्या 5व्या मुळाचे चौथे घात. याप्रमाणे आपल्याला हे लिहिता येईल आणि बोलता येईल. चला, आता हे आपल्याला शाळेसाठी महत्त्वाचं आहे. आता आपण उदाहरणांकडे जातोय. घातांक व घनमूळ याची उदाहरणं 2018-19ला मिळाली. मित्रांनो, या उदाहरणाकडे जाण्याआधी आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला त्वरित सबस्क्राईब करा, कारण हे सगळं आपल्यासाठी आहे आणि नवीन आणि महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या निमित्ताने मिळत राहतील. दुसरी गोष्ट, आपण प्रत्येक व्हिडिओला डेफिनेटली लाईक करत चला. पुढे आपण बघतोय x बरोबर 2चा ऋण पहिला घात आणि y बरोबर 2चा ऋण घात. तर x अधिक y किती? xची आणि yची किंमत आपल्याला दिलेली आहे. आता बघा, मगाशीच आपण एक नियम बघितला की 2चा ऋण पहिला घात. मग आपण ते लिहिताना कसं लिहिणार? 2चा ऋण पहिला घात. तर मी ते पहिले बाजूला काढून दाखवतो. काय लिहिणार आपण? 1/2चा पहिला घात. मग पहिला घात येतो, लिहिला ठीक, नाही लिहिला ठीक, तर शक्यतो लिहायचंच नाही तो. दुसरं आहे 2चा ऋण दुसरा घात, 2चा ऋण दुसरा घात. मग हे लिहिताना कसं लिहिणार? 1/2चा वर्ग. याप्रमाणे आपण लिहिणार आणि मग x आणि yच्या किमती काढणार. चला, आता यापैकी तुमचं हे झालं x आणि हे झालं y. ओके, तर आता आपण x अधिक y करूयात. x अधिक y. x काय आहे? 1/2. y काय आहे? तर 1/2चा वर्ग. मला सांगा, 1/2चा वर्ग किती झाला? 4 झाला. मग 1/2 अधिक 1/4. इथे आपण तिरकस गुणाकार करूयात. 4 × 4 म्हणजे काय होणार बघा? 4ने 1ला गुणायचं, 2ने 1ला गुणायचं आणि नंतर याप्रमाणे आपण करूयात. आता इथे लसावी देखील काढता येईल, पण थोडी मोठी स्टेप घेण्यापेक्षा आपण शॉर्टकटचा वापर करतो. 4 अधिक इथे येणार 2 आणि 4 दुने 8. 4 आणि 2 किती? तर 6 आहे. 6/8 म्हणजेच आपलं उत्तर आलं. इथे 2ने पुन्हा भाग दिला. बेत्रिक 6 आणि 8 म्हणजे आपलं उत्तर आलं 3/4. इथे 3/4 हे परफेक्ट उत्तर आपलं येईल. पुन्हा एकदा आपण बघतो इथे 2चा ऋण पहिला घात म्हणजे 1/2 आपण लिहिलं आणि 2चा ऋण दुसरा घात म्हणजे 1/2चा वर्ग लिहिलं. 1/2 अधिक 1/2चा वर्ग. ओके, ते आले 1/2 अधिक 1/4. आता हेच आपण वेगळ्या पद्धतीने जरा थोडं इथे लसावी काढून सोडूयात, स्टेप कमी करूयात. बघा, 1/2 होतं अधिक 1/4. इथे छेदाला आणि अंशाला जर आपण 2ने गुणलं तर इथे छेद समान होईल, म्हणजे बेस आपण म्हणतो तो समान होईल. बेस किती झाला? 4 झाला. ओके, वर किती झाले? 2ने गुणल्यावर 2 अधिक 1 आणि छेद झालं, एकदाच घेतलं 4. 2 अधिक 1 किती? 3. 3/4 उत्तर येईल. मग तुम्हाला दोन्हींपैकी कोणती पद्धत योग्य वाटेल, सोपी वाटेल त्या पद्धतीचा वापर करा.
शक्यतो यामध्ये इझी स्टेप होऊन जातात, पण तिथे लसावी तुम्हाला कळलं पाहिजे की छेद काय समान आहे. आता बघा दुसरं उदाहरण आहे 3/m अधिक 3चा m वा घात अधिक 3चा m अधिक 1 घात बरोबर 108. तर m किती? मित्रांनो, अशा उदाहरणांमध्ये आपण सिम्पली काय करायचं आहे, 108चे 2 पार्ट असे करायचे की 3 आहे किंवा 2 आहे किंवा 4 आहे यांचे घातांक आपण बघायचे, अगदी जवळचे घातांक बघायचे. मग 3चा m वा घात म्हणजे 3चा समजा आपण कुठलाही घात घेतला तर 108 बेरीज झाली पाहिजे 2 घातांची. तर आपण माहितीपैकी 27 एक घात आहे आणि 1 आहे 81. तर 7 ने 1 8, 2 आणि 8 10 म्हणजे बरोबर हे 108 होतात. 27 आणि 81. आता बघा इथे 27 कोणाचा घातांक आहे, तर 27 हा 3चा तिसरा घातांक आहे. तर 81 काय आहे, तर 81 3चा चौथा घात आहे. बरोबर लगेच आपल्या लक्षात येईल की 3चा तिसरा घात अधिक 3चा चौथा घात बरोबर 108. मग सांगा m ची किंमत काय असेल, तर m ची किंमत असेल 3 आणि m अधिक 1 म्हटला तर m अधिक 1 म्हणजे 3 अधिक 1 किती असेल 4. मग इथे आपल्याला m ची किंमत मिळाली आहे 3. इथे थोडा विचार करावा लागतो. सुरुवातीला 2019-20ला विचारलेला प्रश्न होता. पुढे बघा, ऋण 2/3चा ऋण दुसरा घात 1/2चा ऋण पहिला घात वजा 1/3चा ऋण पहिला घात. आता बघा ऋण घात आहे तर लगेच आपण त्याचं काय करणार आहोत, व्यस्त करणार आहोत. मग ऋणचिन्ह आहे तसंच राहणार आहे, पण 2/3 ऐवजी हा ऋण घातांक आपल्याला काढायचा आहे, म्हणून आपण काय करणार 3/2 त्याचा धन दुसरा घात अधिक 2/1 त्याचा समजा ऋणाच्या ऐवजी धन पहिला घात वजा 3/1 आणि ऋणाऐवजी पहिला घात. आता हे जे 2 घातांक आहेत हे नाही लिहिले तरी चालतील. मग आता बघा, मगाशी आपण लसावी बघितलं की इथे छेद 2 आहे, इथेही छेद 2 आलं पाहिजे आणि इथेही छेद 2 आलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण लिहूयात, पण पहिले घातांकाला आपण मोकळं करूयात. इथे कोणत्याही ऋणसंख्येचा वर्ग हा धन असेल, मग 3चा वर्ग किती येणार, तर 9 येणार आणि 2चा वर्ग येणार 4 आणि ऋणाचं काय झालं, धन झालं. अधिक 2/1 आपण 2च लिहिलं वजा 3/1 म्हणजे आपण काय लिहिलं 3 लिहिलं. मग 2तून 3 गेले, 2तून 3 गेले तर ऋण 1 राहणार. मग 9/4 ऋण 1 राहिलं. मग आता काय करणार आपण, तर मगाच्या सारखं तिरकस करणार. इथे छेद नाही म्हणून आपण छेद 1 घेतला. ओके, मग 9 वजा 4 एके 4 आणि खाली देखील छेदस्थानी 4 एके 4. 9तून 4 गेले 5 राहिले आणि छेद 4 म्हणजे 5/4. तर पर्याय क्रमांक 4 2019-20ला विचारला. बघा घातांक इन्व्हर्स म्हणजे कंसातील संख्या ही व्यस्त करणं, इन्व्हर्स करणं, आपल्याला लगेच त्याचं उत्तर मिळालं. चला पुढे देखील काही घातांक आहेत. मी एकेकाला सेपरेटली सांगतोय तिथे तुम्हाला. 2चा 1/3 घात आणि त्याचा तिसरं घातांक, याचं उत्तर किती येणार, तर तिसरं घात आणि तिसरं मूळ हे काय होणार, इथे कॅन्सल होईल. पुन्हा एकदा बघा, तिसरं घात आणि तिसरं मूळ हे कॅन्सल झालं, आपल्याला इथे 2 उत्तर मिळालं. ओके, हे झालं एक. 5चा 7वा घात त्याचा 0वा घात, 5चा 7वा घात त्याचा 0वा घात. आता आपल्याला काय करायला लागेल, 7 आणि 0 यांचा गुणाकार करायला लागेल म्हणजे 5चा 0वा घात. 5चा 0वा घात किती येणार, तर 1 येणार उत्तर. पुन्हा पुढे 3चा वर्ग आणि दुसरे मूळ त्याचं दुसरे मूळ. मगाशीच आपण इथे नियम बघितला की
तिसरं घात आणि तिसरे मूळ कॅन्सल झालं. तसंच दुसरं घात आणि दुसरे मूळ पण, मग दुसरे मूळ म्हणजे वर्गमूळ, हे कॅन्सल झालं आणि इथे उत्तर किती आलं तर 3 आलं. ओके, आपण आता किमती मांडूयात. बघा याची किंमत किती आली तर 2 आली. 2 अधिक 5चा 7वा घात त्याचा 0वा घात किती आला 1 आला. आणि 3चा वर्ग त्याचे दुसरे मूळ म्हणजे हे देखील किती आले 3 आले. मग 2 अधिक 1 किती 3/3 बरोबर 1 आला. पर्याय क्रमांक 4 2020-21. काही उदाहरणं बघता क्षणी आपण जरा घाबरून जातोय. ओके, तर तसं न करता आपण ते नीटपणे सोडवलं पाहिजे. आता बघा घन आणि घनमूळकडे जातोय. तर इथे 17चं घन करा. आता 17चं घन किती आलं 4913 आलं. ऋण 6चा घन, इथे आपल्याला काय करायचं ऋण संख्येचा घन ऋणच संख्या असणार आहे, ऋण 216. ऋण 5चा घन किती असेल तर 5चा घन येतोय 125, पण तो काय असेल ऋण. अजून एक बघा ऋण 5चा वर्ग काय असेल तर धन 25 असणार आहे. सेम ऋण 2/5चा घन काय असणार आहे तर 2चा घन किती आला 8 आणि 5चा घन आला 125, त्याला चिन्ह ऋणच राहणार आहे. आता 1.2चा घन, इथे तुम्हाला डेसिमल म्हणजेच जे पॉईंट आहे दशांश चिन्ह आहे त्याचं गुणाकार कसं करायचं तर बघा पॉईंट नंतर 1 2 3 म्हणजे दशांश चिन्हानंतर 3 संख्या आहेत म्हणून उत्तराला उजव्या बाजूने सुरुवात करा 1 2 आणि 3, तर या ठिकाणी पॉईंट आपण देणार आहोत. आता 0.02चा घन करा. मग इथे बघा सरळ पहिल्यांदा 2चं घन करून घ्यायचं आणि मग घन केल्यानंतर दशांश चिन्हानंतर किती संख्या आहेत गुणाकाराला 2 4 आणि 6 संख्या. मग पाठीमागून 1 2 3 4 5 आणि 6 संख्येच्या उजव्या साईडने 6 संख्या आणि मग दशांश चिन्ह द्यायचं आणि मग 0 पॉईंट द्यायचं. ओके, आता मी सिम्पली तुम्हाला एक उदाहरण देतो आहे की 0.3चा घन आपल्याला करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे की 3चं घन किती येणार आहे तर 3चं घन येतोय 27. किती येणार 27. पण दशांश चिन्हानंतर किती संख्या आहे 1, पण ते किती वेळा आहे 3 वेळा, म्हणून 1 2 आणि 1 0 दिला, 1 0 दिला, नंतर काय केलं दशांश चिन्ह दिलं आणि मग 0.27. इथे देखील ऋण 1331चं घनमूळ काढा असं म्हटलं आहे. इथे 0.125चं घनमूळ काढा आणि 1728चं घनमूळ काढा. आता यासाठी मित्रांनो एक मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. ओके, या ट्रिकचा वापर करून आपण पुन्हा रिवर्स येणार आहोत. ट्रिकचा वापर करून आपण रिवर्स येतोय. ओके, तर बघा 1चं घन 1 आहे, 2चं घन 8, 3चं घन 27, 4चं घन 64, 5चं 125, 6चा 216, 7चा 343, 8चा 512, 9चा 729 आणि 10चा 1000. हे आपल्याला माहीत असलेले घन आहेत. पण इथे बघा एक थोडी 1चा घन असेल तर शेवटी 1च येणार, त्यानंतर 4चा घन असेल तर शेवटी 4च येणार, 5चा घन असेल तर शेवटी 5च येणार, 6चा घन असेल तर शेवटी 6च येणार, 9चा घन असेल तर शेवटी 9च येणार. बघा 9 6 5 4 आणि 1 आहे. किती झाले असे, आणि अजून एक राहिला 10चं घन शेवटी 0 आहे तर इथे शेवटी 0 आला म्हणजे 1000 आहे. आता हे लक्षात ठेवा 6 संख्या अशा आहेत की ज्यांचे घन तेच आहेत. 2चं घन किती आहे 8 आहे. मग शेवटी 8 असलं तर समजायचं 2चं घन, आणि 8चं घन शेवटी 2 असलं तर मग हे एकमेकांच्या उलट आहे. 2 आणि 8 शेवटी 2 आलं संख्येच्या की 8चं घन, आणि शेवटी 8 आलं की 2 असेल तर त्यांचं घन, असं आपण गृहीत धरूयात. सेम तसंच 3चं घन 27 शेवटी 7 आलं तर एकक स्थानी 3 संख्या आहे असं आपण गृहीत धरायचं, आणि 7चं घन आणि 343 म्हणजे शेवटी 3 आलं तर समजायचं एकक स्थानी 7 आहे. मग 3 आणि 7 यांची एक पेअर आहे आपण, आणि 2 आणि 8. आता हे पेअर का करायचे तर आपण बघतोय.
तर रिवर्स येऊयात आपण इकडे. पहिलं 1331 शेवटी आहे, आता इथेच घेऊयात आपण. 1331 शेवटी काय आहे? 1 आहे. पण आपण शेवटच्या 3 संख्या घ्यायच्या. किती? 3 संख्या. आणि शेवटी 1 आहे म्हणून 1. बरं, एकाचा घन किंवा 1च्या जवळपासचं घन कोण आहे? तर 1च आहे, म्हणून हे झालं ऋण, आणि ऋण संख्या आहे म्हणून ऋण. मग 1331 कोणाचं घन झालं? तर ऋण 11चं झालं. ओके. आता 0.125 तर 125 हे आपलं पाठच आहे, पण पॉईंट नंतर किती डिजिट आहेत? 1 2 3, म्हणजे हा झाला तुमचा 0.5चं घन जर आपण केलं तर 0.125 येणार, आणि 0.125चं घनमूळ काढलं तर 0.5 येणार. आता 1728 आपण बघतोय. 1728 शेवटच्या किती संख्या घ्यायच्या? 3, आणि शेवटी 8 आलीत. 8 आलीत म्हणजेच काय करणार आपण? 2 घेणार. पुन्हा 1 आला तर एकाच्या जवळ एकाचंच आहे म्हणून 12 हे आलं. अजून कळलं नसेल तर आपण अजून काही उदाहरणांचा इथे समावेश केला आहे. ओके. तर बघा, इंटरेस्टिंग आहे. 648 आहे, शेवटी 8 आले, बरोबर. मग आता इथे आपण काय करणार? 8 आल्यामुळे 2 घेणार, आणि 10च्या आत कोणाचं आहे? तर 10च्या आत घन 8 आहे. 8 कोणाचा आहे? तर 2चा आहे, म्हणून 22चा इथे घन 10,648, आणि घनमूळ काढलं तर ते 22 येणार. आता इथे आपण घनमूळ काढूयात. ओके. 50,653 संख्या बघून घाबरू नका, कारण आपल्याला अशी भरपूर उदाहरणं विचारलेत. शेवटी 3 आहे, शेवटी 3 आहे. आता मगाशी म्हटलं की 3 असेल तर 7, 3 असेल तर 7. मग इथे 653साठी आपण काय केलं? 7 घेतलं, आणि हा 50 राहिला. 50च्या अलीकडे घन कोणता आहे? 50च्या 64 येईल का? नाही, तर आतमध्ये आहे 27. ओके, म्हणून 27 आहे घन. 27 कोणाचं आहे? तर 3चं घन आहे, म्हणून 50,653चं घनमूळ काय आलं? 37 आलं. आहे की नाही सोपं? आता बघा, 79,507 आहे. 7 शेवटी 7 आहे, म्हणून आपण काय केलं? 507 ऐवजी 3 लिहिलं. 79. आता 79 बघितलं तर कोणाच्या जवळपासचं? 64चं, म्हणजेच 79पेक्षा कमी असलेलं घन 64 आहे. मग 64 कोणाचा आहे घन? तर तो आहे 4चा, म्हणून 43. अगदी परफेक्ट उत्तर येणार. आणि मित्रांनो, अशीच काही उदाहरणं आपल्याला इथे सोडवायला देखील आहे. चला पटापट आपण ती सगळी उदाहरणं सोडूयात, आणि ती अगदी 1 मिनिटाच्या आत. 859 9 आहे शेवटी, मग 9च, आणि 6 तर 6च्या आतमध्ये असलेलं घन 8 पुढे आहे आणि 1 मागे, म्हणून इथे 19 आलं. तुम्ही बघा 2020ला 2021ला 19 उत्तर असलेला हा प्रश्न विचारला होता. ओके. इथे तिसरे मूळ आहे म्हणून आपण घनमूळ घेतलं. चला पुढे जातोय. हा मगाशी आपण ज्याच्यावर चर्चा करत होतो. आता बघा, शेवटी 2 आहे, मग तुम्ही काय कराल? 8 घेणार आहात, बरोबर. किती संख्या आहे? 952साठी. 952साठी राहिला 21. तर 21 म्हटलं तर अलीकडचं घन कोणता? 21च्या आतमध्ये कोण आहे घन? 8 आहे, आणि तो कोणाचा आहे? 2चा आहे. कोणाचा आहे? 2चा आहे. आणि इथे बघा, आता संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6. मग इथे उत्तर काय येणार आहे आपलं? 6 आहे, म्हणजे 0.28 येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक इथे 4 आला. चला पुढे अजून. मला वाटतं हे आपण काढून बघितले का? 19,683. मग 683 शेवटी 3 आलं. 3 आलं म्हणजेच काय करतोय आपण? तर 7 घेणार आहोत. ओके. आणि 19च्या अलीकडे पुन्हा येणार 8. पण मित्रांनो थोडं इथे लक्ष द्या, 6वे मूळ आणि वर्ग आहे. तर पहिले आपण मी हे क्लिअर करून दाखवतो तुम्हाला. 6वे मूळ आणि
2 आहे, मग 2/6 असं आपण लिहिणार. 2 हा घातांक आहे आणि मग त्याला आपण संक्षिप्त भाग दिल्यानंतर 2 2 6 म्हणजे 1/3 येणार. म्हणजे आपल्याला याचं देखील काय करायचं आहे, घनमूळ काढायचं आहे. मग इथे बघा आता 8 आहे. 8 म्हणजे कोणाचा आहे, तर 2चा घन आहे म्हणून 27. तर यांची घनमूळ येणार 27. फक्त इथे काय केलं, 6वे मूळ आणि वर्ग केला आहे. अजून पुढचं बघा, 24,389. 24,389. आता आपण काय केलं आहे, 389 ही संख्या घेतली, शेवटी 9 आहे. तर मगाशीच तुम्हाला म्हटलं की शेवटी जर 9 असेल, पुन्हा आपण जरा थोडं त्या तक्त्याकडे येऊयात, तुम्हाला कदाचित त्याचा विसर पडला असेल. शेवटी 9 आहे तर 9च. 9, 6, 5, 4 आणि 1 आणि 0 याच्यासाठी सेम राहणार. 2साठी 8 आणि 3साठी 7 आणि एकमेकांच्या अजून विरुद्ध. तर 389 म्हणजे शेवटी 9 आला आणि 24 पेक्षा लहान येणार आहे 8. 8 कोणाचा आहे, तर 2चा म्हणून 29 इथे आलं. चला किती सोपं आहे ना. पुन्हा 19,683. 19,683 शेवटचे 3 डिजिट आपण बाजूला काढले. 683 शेवटी 3 आला म्हणजेच 7 आहे. 19च्या अलीकडे 8 आहे आणि त्याचा 8 म्हणजेच 2चा म्हणजे 27 हे त्याचं उत्तर आलं. 2018-19. मित्रांनो, आहे की नाही अगदी सोपं. नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांना देखील हे शेअर करा. थँक्यू.